आपुला तो एक देव करून घ्यावा. आवाज येतो सगळ्यांकडे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. ते माईचे दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपणा ऐसे, किंवा अविनाशी करी आपणा ऐसे. लावी मना पिसे गोविंदाचे. ते माईचे दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एक मरणेची सरे, किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तम चिवरे कीर्ती मागे, येरते माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. पांडुरंगा करू प्रथम. चित्ताशी आपुलिया. श्रीपादनाथं राजवर्मुख्यानामं नमामि. महायोगपीठे तटे भीमराजान्वरं पुण्डरीकाय दातुं समागतष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. सद्गुरुं नमामि. सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आत्मरूप गणेशस्मरण ओय सकल विद्येच्या तेच वंदोनी श्री दयांजली आठवे शब्द प्रत्ये अंजली सारस्वत आदेवी दिवेशी. भावाचे अवतरविती कोण हातातले संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय हृदय गवसोनी ठाय. एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कार. नमन माझे गुरु राजा महाराज दत्तात्रया तुमचे अवधूत. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी लावता. मिरविला परिवा सिद्धाईचा जिला शरण म्हणी आपला मिरविला संती अति विठ्ठल. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. येरते माईची दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. सेवेकरता घेतलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय
संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत महामेरू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा जीवाच्या हिताचा जीवाला आपलासा असणारा जो आपला म्हणून जो कोणी आहे त्याचं वर्णन करणारा, कारण जीव आणि देव वास्तविकता दोन नाही. जीव ब्रह्मण अपरा हा जीव ब्रह्मण ना पराहा, कारण जीव आणि ब्रह्म दोन नाही, एक आहे. फक्त कल्पनेने जीवत्व आलं, कल्पनेने अज्ञान आलं म्हणून त्याला जीवत्व आलं. वास्तविकता जीव आणि ब्रह्म दोन नाही. असा असणारा तो जीव या जीवाला या असणाऱ्या दुःखाच्या सागरातून काढण्यासाठी उपाय सांगतो. कारण मृत्यूलोक म्हटलं की सुरुवात दुःखाने, शेवट दुःखाची. सुरुवात दुःखाने, शेवट दुःखाची. जन्माला दुःख आहे, मृत्यूलाही दुःख आहे. अशा दुःखरूप संसारातून जर सुखरूप पार पडायचं असेल तर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. अनेक उपाय केले तू, नाना साधनाच्या गेला खटपटा, त्या तो नपवती त्याचे दारवंटा, जाणू दाता जाणीव झाली आड फाटा, योग अभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटागा, धन्यानंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडलेला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला ईश्वरेचा बाळ. महाराज अनेक साधनांची रीग मारली महाराज, ढिगे साधनांची, पण त्या परमात्म्यापर्यंत जातीनच असं. कारण संत कृपेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. संतावी ना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. मंडळी असं असणार हे मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालाय. या मनुष्य जन्मातून सुटण्याचं साधन सांगतात की तुकोबराय म्हणतात, जर तुला सुटायचं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आपला आहे तो देव आहे, तो एक आहे, तो एक असणारा देव आपला करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तुला जर सुखी व्हायचं असेल तर तू देवाचा हो. तुला जर सुखी व्हायचं असेल तर तू देवाचा हो, नाहीतर देव तुझा कर. दोन एक गोष्ट काय तरी, एक तर देव तुझा कर, नाही तर तू देवाचा हो. येणे विना जीवा सुख नव्हे. आणि देव सोडून बाकी सगळं माईक हे. बडबड न करू, आता बडबड अजिबात करू नका. पुढं बसले तरी बडबड करायची नाही. आता या पटांग विषय असा आहे, विक्षेप नको आता मला. एक तर आजचं मला कीर्तन इतकं सुंदर आहे, जुन्या पद्धतीची सोय, फक्त हिलाळच नाही. पहिली हिलाळ राहायची कीर्तन, हिलाळ करायचं ना ते बिरायचं कीर्तन चालायचं. मला टेंबे कीर्तनात तुकाराम महाराजाचे होते की हिलाळावाले ना चालवले मंडप पेटला. श्रीगोंद्यातून महाराज असणाऱ्या शेख मोहम्मद बारदानी येहूतला मंडप विठाला विठाला विठाला. तर महाराज मनुष्याला या दुःखातून सोडवणारा देव आहे, तो देव आपला सातेने करून घ्यावा. देव सोडून बाकीचं सगळं माईक हे म्हणजे मिथ्या आहे. दिसतंय तसं नसण्याचं मिथ्या आहे बरं का. दिसतंय पण त्याचे गुण मृगाला दिसत नाही का. पाण्याचे गुण आहेत का त्याचे. लई पिकं सुकायला लागले म्हणजे आता लई मृगदेव दिसते, त्याचे पाणी आणू काय पिकं केळी नारळाची बाग करू, द्राक्षाची बागाला पाणी होईल. जसं ते आहे पण नाही, तसं हा संसार आहे पण नाही. आहे म्हणावा का तर तो आम्हाला दिसतो, नाही का म्हणावा तो विचार टिकत नाही. विचार केल्यानंतर न टिकणं आणि प्रचितीला तरी येतं, याचं नाव आहे संसार. मिथ्या आहे, हा मिथ्या संसार आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरधार हरी विना वाया येरधार सर्व संसार. महाराज एक याच्यात एक लक्षात ठेवा,
कपड्यामधला कापूस बाजूला काढला, खाली काय राहिलं? कापूस नाही, कपडा नाही. तसं याच्यातला हरी वेगळा केला, काही काय नाही राहिलं, मला शून्य राहिलं. खाली आकाश नाही राहिलं, वायू नाही राहिला, पृथ्वी नाही राहिली, पाणी नाही राहिलं, अग्नी नाही राहिला, फक्त त्याच्यातला हरी काढला. लक्षात हरी आहे म्हणून हे सर्व आहे. लक्षात पृथ्वीला घनता हरीमुळे, पाण्याला द्रवता हरीमुळे, अग्नीला तेज हरीमुळे, वायूला चंचलता हरीमुळे, आकाशाला पघळता हरीमुळे. तो नसेल तर काहीच नाही. आणि त्याचा आपला काय संबंध कळून घेणं म्हणजे परमार्थ. परमार्थ परमार्थ म्हणजे मिरवायचा विषय नाही. परमार्थ हा आत्मपरिचिताचा विषय. परमार्थामध्ये नक्की आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आणि आपलं या ठिकाणी काय आहे ही गोष्ट समजणं गरजेचं. जोपर्यंत आमचा हा भ्रम जात नाही तोपर्यंत आमची आणि देवाची, आमची आणि मोक्षाचं नाव नाही घ्यायचं, बोलायचंच नाही त्याच्याबद्दल काही. जोपर्यंत जगत सत्य आहे, जोपर्यंत देह सत्य आहे, जोपर्यंत देह संबंध सत्य आहे, तोपर्यंत फक्त महाराज गप्पा आणायच्या. अंधारात बसून सूर्याच्या गप्पा आणायच्या, बसायचं अंधारात, गप्पा मात्र सूर्याच्या आणायच्या. म्हणून आधी आपला आणि देवाचा संबंध करून घेणं म्हणजे परमार्थ. महाराज स्वामींच्या आरती खूप सुंदर चिंतन आलंय. आनंद आश्रम स्वामी येते आम्हा भेटले, परमार्थाचे निज रूप आम्हास दाविली. महाराज हे परमार्थात जे अंतर आहे ना, देवाचं आपलं काय अंतर आहे, अंतर कमी करण्यासाठी परमार्थ आहे. आपलं देवाचं खूप अंतर आहे. देवाचं आपलं अंतर आहे कशाचं आहे, मी माझ्याचा अंतर आहे. आणि महात्मा मी माझ्याचा अंतर काढीत असतो. मी माझा निघाले की राहतो ते फक्त परब्रह्म शिल्लक राहतो. अशी गोष्ट आहे. आणि म्हणून मनुष्य जन्माला आलेले प्राण्याने देव सोडून बाकी सगळं माईक आहे. ते दुःखाला जन्म देणार आहे. हरिण मृगजळा मागे पळाल्यावर किती किलोमीटर गेलं म्हणजे त्याला पाणी प्यायला. मग आपण आता कळायला लागल्यापासून संसार करतो. आता आपलं संसार करणं थांबलंय, पण कधी सुखाची ना आपली गाठ पडली. मग सुखाचा आभास आहे का संसारात सुखी? कारण महाराज माईकामध्ये जेवढं आम्ही शोधून नाही ती गोष्ट ती मिळत नाही. जसं मृगजळामध्ये पाणी शोधलं मिळत नाही. गंधर्व नगरामध्ये किती शोधलं म्हणजे घर सापडत नाही. गंधर्व नगर कळत. हत्ती नक्षत्रामध्ये महाराज असे ते डोंगर ते डोंगर बनते, मोठे वाडे दिसते. काय ते त्याला गंधर्व नगर म्हणते. ते जसं आहे पण नाही तसं हे सगळं आहे पण नाही. याच्यात सत्यता शोधणं म्हणजे शहाण्याचं लक्षण नाही. एक सत्य बुद्धी हे अज्ञान, प्रपंच हे विज्ञान, ते सत्य बुद्धी हे अज्ञान. अज्ञान मला संसार करावा का नाही करावा? लगडे मला संसार करावा का नाही करावा? करावा, पण खरा म्हणून करावा का खोटा म्हणून करावा? आम्ही कसा करतो? आम्हाला नफा झाला की आनंद वाटतो, फुल म्हणजे आता लयच माल झाला म्हणजे यंदा द्राक्षाला चांगला बाजार मिळाला. आणि जर एखाद्या टायमाला बाळाला गाडगाडलं काही पाऊस झाला तर रडत बसतो. खरं म्हणून बरं येतानी काय आणलं होतं, बरं जातानी काय नेणार, मग का पंचायती करावं बरं नसते. आपण कधी विचार केला का मी कोण आहे? सांगा ना, आतापर्यंत कधी विचार केला का मी कोण आहे, मी कुठून आलोय आणि मला कुठं जायचं? खरं सांगा. सध्या काहीच नका बोलू. आता चांगला विचार करणं गरजेचं आहे. माझ अजिबात ध्यानात नाही. आम्ही स्वतःला इथले नित्याचे समजणारे येत. आम्ही इथं नित्य असणारे हे आमचं सगळं आहे.
वास्तवात आमचे वडीलही तेच म्हणत होते, आमचे आजोबाई तेच म्हणत होते, आमचे पंजोबाई तेच म्हणत होते, आमचे खापर पंजोबाई तेच म्हणत होते. मी म्हणणारे गेले महाराज, जमिनी घरदार जागेवी सगळं गेले महाराज. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला महाराज. ते सत्य मानणं म्हणजे साध्य हे दुःखाला जन्म देणार आहे. म्हणून भगवान सांगतात ममोश जीवलोकी जीवभूते सनातन मनःशास्त्राने इंद्रियाने प्रकृती स्थानी. इंद्रिय अधीन झाल्यामुळे आम्ही देवाला विसरलो. हे धने नावया हेच कारण इंद्रिया अधीन पण म्हणून भ्रमले अंतकरण. लक्षात ठेवा काय कारण झाली तर एकच कारण मला आम्ही इंद्रियाचे गुलाम झालो. वास्तव इंद्रिय आमचे गुलाम आहेत का आम्ही इंद्रियाचे गुलाम आहोत? इंद्रिय आमच्यासाठी का आम्ही इंद्रियासाठी येत? पण महाराज आम्ही इंद्रिय म्हणते तसं ऐकतो का आमची इंद्रिय ऐकते? महाराज इंद्रियाने आम्हाला गुलाम करून ठेवले. इंद्रियाचे जिने काय इंद्रियाचे दिने आम्ही झालो नारायणी. नारायणा आम्हाला इंद्रियाने दीन करून टाकले. दीन बऱ्याच वेळा इच्छा असते पण मला इंद्रिय जाऊन देत नाही आम्हाला. म्हणून भगवंताने सर्व साहित्य दिले हे फक्त देवाच्या प्राप्ती करता दिले. आणि म्हणून आम्ही देवाचे अंश आहोत नव्हे ममो अंश माझे अंश आहेत सगळे. फक्त काय झाले की मला विसरले. परिणाम मला 84 तासाला संबंध आला. म्हणून तुकोबराय सांगतात त्या परमात्म्याचं जर आपण चिंतन केलं तेव्हा आपल्याला अविनाशी बनवतो. काय बनवतो? अविनाशी. अविनाशी अर्थ कळाला? सर्व सुशिक्षित मंडळ आहे. अविनाशी म्हणजे नाश न पावणारी. देव परमात्मा अविनाशी, आपल्याला तो अविनाशी बनवतो. फक्त एक गोष्ट आहे, मनाला आपल्या संसाराचं पिसं आहे ना तेवढं काढायचं देवाचं लावायचं. महाराज आम्ही देवाची मात्रा घेऊन महाराज बाटल्या झाकून खुल्या तर संसाराचं औषध पितो. खरं का खोटं महाराज? हिरवे महाराज काय बोलतोय चुकीचं आहे का बरोबर आहे? घेतल्या देवाच्या मात्रा पितो संसाराच्या मात्रा. हा मला चिंतन रात्र संसाराचं आहे का परमात्म्याचं आहे? चांगला विचार करणार. म्हणून तर आमच्या डोळ्यातलं महाराज भेद जात नाही, आमच्या बुद्धीतला भेद जात नाही, डोळ्यातल्या कल्पना जात नाही, भ्रांती जात नाही. हे सगळं काय आहे त्याला कारण महाराज आम्ही फक्त महाराज दावायसाठी करतो की आम्हाला तिथपर्यंत जाण्याचा महाराज मार्ग सापडत नाही. म्हणून एक करावं लागेल महाराज. लावी मना पिशे गोविंदाचे. काय करावं त्यांनी? गोविंदाचं पिस लावं. कसं लावं? गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद तुम्हाला जर वाटत असेल याच्यातून सुटायचे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद तो मनी बैसलासी. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. तुका म्हणे आळी नुरेची जीवे वेगळी मग गोविंद ते काया. महाराज गोविंदाचा छंद निस्तर नाही, मला छंद लागला. म्हणून पूर्वी महाराज तुमचं नाव काय ठेवलंय? गोविंद. का ठेवलं असेल तर? अहो सहज आई बापाचे नाव गोविंद, हरी, नारायण, राम नाव होते बरं का. आता नाव काय? यश, आर्यन. अरे काय याच्यातून काय घ्यायचं बरं? महाराज एका भ्रष्ट ब्राह्मणाने महाराज पोराचं नाव नारायण ठेवलं. आपल्या जागेपासून खाली आला तो भ्रष्ट झाला.
पोराचं नाव नारायण ठेवलं महाराज, तेवढ्या एका नावाने महाराज पोराच्या नावाने हाका मारली आजा मेळाने महाराज. त्याला वैकुंठ पोराचं नाव होतं, पुत्राचा विषय मारली इच्छा ती मोठ्या चिंतन विषय. म्हणून साठी महाराज त्या जर गोविंदाचं मनाला पिसं लागलो तुझ्या आपल्यासारखं सगळ्यात महत्व लावी मना पिशी गोविंदाची. मग महाराज तुका म्हणी एक किंवा एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. परत परत मरायचं काम नाही महाराज. आता जन्माला नाही एकदा मारणारी, परत मरायचं काम नाही महाराज. आम्हाला जर मरायचं नसतं तर जन्म चुकवावा लागेल. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा. मरणाच्या नाही, आम्ही सगळे मरणाची व्यथा चुकवायच्या मागे. ब्रह्मदेवाला नाही चुकत मरणाची व्यथा. ब्रह्मपदाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीची ओळशी. पुनरावृत्ती म्हणजे काय, ज्याला मरता ये मरण्याशिवाय ज्याला न येता येत. म्हणून आम्हाला सगळ्याला मरण मरण चुकत नसतं काय. चुकवायचं असेल तर जन्म चुकवावा लागेल. आणि जन्म जर चुकवायचा असलं मला त्या परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवावं लागतं. ते डोकं त्याला द्यावं लागत. आम्ही फक्त पाया पडत होतो, डोकं देत होतो. होय, आम्ही नुसतं पाया पडतो का देवाला डोकं देतो. किती वेळा पाया पडलो कल्याणी महाराज. देवाला डोकं द्यायचं असताना आपण पायी घ्यायचं. हा साठल होते तुझी डोई माझे पायी. फरक वाटत पण कल्याण त्याच्यातच. हे डोकं देवा तुझं आहे आता आणि पायी माझे आहेत आता. आता हे पायी चित्तात ठेवलेत आणि डोकं तू सांगन तसंच चालविना. म्हणून साधूच्या पायावर डोकं ठेवलं. डोकं नाही चालवायचं, ते म्हणते तसंच करायचं. तरायचं असेल तर साधू सांगतो तसंच वागावं लागेल. नाही तर महाराज आम्ही साधूला शरण जातो पण मनाला तसेच वागतो. म्हणून जमत नाही. म्हणून अशी एक रूढ होती, परंपरा होती महाराज. शिष्य करताना महाराज आला की वावला असं नाही. 12 महिने 13 वारंवार 2 4 4 5 5 6 6 वर्ष सेवा करावं लागायच्या. आणि सेवा केली ज्यावेळेस वाटत की हा आता लायकीचा आहे त्यावेळेस त्याचा अंगीकार केला जातो. या सलगीत नाही का बरं? कारण ज्ञानोबराय सांगतात ते ज्ञान पैगा बरवे. मला ऐकायला पाहिजे. जरी मनिया ध्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी.
तेथ ज्ञानाचा कुरुठा सेवा हा दारवंटा. दारवंट म्हणजे काय? उंबरा. साधूच्या घरात शिरायचा उंबरा सेवा आहे. सेवा. आम्हाला सेवा नको. आम्हाला शेतीची सेवा नाही करायची. सांगा बरं, आता शेतकरी आहेत सर्व, किती उन्हाळ पाळ्या घातल्यावरती आतापर्यंत उन्हाळा खेळले माहितीत का? आता नवीन पोर उन्हाळा खायला काय असतो? रान ढाळायची. होय मग सेवा आहे आपल्याकडे. महाराज, सेवा हा दारवंट आहे. सेवेच्या दारानेच महाराज आत जाता येतं बरं का. सेवा काय करायची महाराज? जोपर्यंत अंतकरण लवचिक होत नाही, अंतकरण मृदू होत नाही, तोपर्यंत महाराज तुम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही. आणि सेवेने अंतकरण हे मृदू होत असत. म्हणून साठी सेवा हा दारवंटा. स्वाधीन सुखटा ओळगोनिया तनु मनु जीवे काया वाचा मने. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आगरवत करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुली जे सांगती पुसले जेने अंतकरण बोधले संकल्पा नये. खूप नम्रतेची गरज आहे. साधूकडे जायचं तर मला फुगीरपणा घेऊन गेला की त्याचं वाटलोच. म्हणून फुगीरपणा बाजूला ठेवून साधूकडे जा. मला शिवाजी महाराज सारखा राजा महाराज तुकोबा ऐकला फुगीरपणा घेऊन आले की ठेवून आले बाजूला. आपल्याकडे काय हवं असं? आपली अक्कल किती आहे, आपल्याकडे संपत्ती किती आहे महाराज, काय आपल्याकडे असं? महाराज आपल्याकडे अभिमान जे असेल. विंचवाच्या नांगीत विष किती असतं? लिटर भर. एक बारीक थेंब सुद्धा नसतो. डोकं केवढं त्यात असत. पण फुगीरपणा किती आहे? सतत मरत असते नांगी पाहिजे नसते. आपल्याला अक्कल किती आहे बरं, आपल्याकडे अवदारी किती आहे? फुगीरपणा. चांगला विचार करणं. मारुतीचं बळ किती, कोलाट्याचं बळ किती. कोलाट्यानं लई मारलं तर 12 पोर गड्याच्या डोक्यावर उडी मारली. मारुतीने उडी मारली तर मला 100 योजने समुद्र पार करून गेला. आणि ते मारुती पुढे दंड ठोकीत असतो. चांगला जर विचार केला तर महाराज चरणांगती हा खूप महत्त्वाचा. म्हणून तुकोबराय सांगतात, आपल्याला जर या दुःखातून निवृत्त व्हायचं तर महाराज आपल्याला मरण संपवं लागणार. तुका म्हणे एक मरण सरी उत्तम चिवरे कीर्ती नागेर ते माईचे दुःखाची जेरी नाही आधी अंती अवसानी. ते दिसतही नाही, ते आता बी नाही, पहिलं बी नव्हतं आणि नंतरही राहत नाही. त्याच नाव आहे संसार. बर का? जे तीनही काळात नाही त्याचं नाव आहे संसार. तीनही काळात जे नाही ना, मग आम्हाला भासते तुमचा ते बुद्धीचा दोष. भ्रम गेल्यानंतर ते दिसत नाही महाराज, आणि दिसलं तर ते बाधित दिसत. म्हणून साठी महाराज देव आपला करणं गरजेचं आहे. म्हणून आपला तो एक देव घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. चिंतनाला सुरुवात करण्याचं आपण परिहार देणं गरजेचं. काल नृसिंह जयंती झाली. नृसिंह जयंतीचा असणारा पारण्याचा दिवस. कसे नृसिंह जयंती, रामनवमी, अष्टमी, वामन जयंती आणि उत्तम शिवरात्री हे 5 महापर्व आहेत महाराज वैष्णवांचे. हे 5 महापर्व महाराज एकादशी सारखे व्रत करायचे. एकादशी जशी करतो आपण तसे उपवास करून त्याचे पारणं सोडायचं असतं. उत्तम असे असणारे महाराज ही कालची नृसिंह जयंती आणि त्या निमित्ताने महाराज पारणाचं नाना म्हणजे आपल्याला एक कार्यक्रम करायचा.
म्हणलं काय हरकत नाही म्हणले, पण आता टाळ करायचं म्हणलं, जसं असेल तसं आपल्याला काय करा, कसं जमत कसं असतं, समयाशी सादर व्हायला, देव ठेवीन तैशी ती राहायची. कीर्तन करायचं आपल्याला, सगळंच असं असावं असंच नाही. तुम्हाला आम्हाला त्या असणाऱ्या भगवंताचा अनुवाद साधायचा, तुमच्या आमच्या सुखाचा संवाद करायचा. मग सुखाचा संवाद करीत असताना आमकच पाहिजे असेल, मला ज्याला भूक लागली ना त्याला आमकाच पदार्थ पाहिजे असं नसतं, फक्त काहीतरी वाढा काय म्हणते शिळे पाका असेल ते वाढा, मग भूक लागलं पण त्याला भूक नाही तर काही चव नाही, तुला भूक नाही, चव नाही, भूक नाही. तसं परमार्थाची भूक लागली पाहिजे. म्हणजे परमार्थाची भूक लागली ना, मला तोच सर्वेंद्रियाचे कान करून ऐकतो. परमार्थ म्हणजे टाइमपास नाही बघू, परमार्थ जर विचार करून जर श्रवण केलं तर महाराज एकच कीर्तन उद्धारासाठी नाही झालं, हजारो कीर्तन ऐकायची गरज नाही. एक कीर्तन जर ऐकलं जर त्याचा जर परिणाम अंतःकरणावर झाला. सकाळी अक्का बोलल्या मला, रामपूरवाडीच्या मावशी, दादांचा अनुग्रह आहे आणि खूप महाराज अगदी स्थिती पोरीकडे गेल्या, पोरीकडेच ना त्यांच्या मुलीकडे गेले पुण्यात आणि म्हणले, त्यांनी सांगितलं आई आता ना फक्त तू ओम नमः शिवायचं जप, जे सुरू झाला तिथून जे बंदच नाही महाराज. अशीच ती मला सदा आनंदामध्ये, जसे शांत नाही होते ना, सतत महाराज ओम नमः शिवाय, सतत सगळीकडे पाहिलं की ओम नमः शिवाय, सदा आनंदामध्ये, सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. कारण महाराज त्या सतत त्या भगवंताचं चिंतन, सर्व सुख ल्यालो सर्व आनंदकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. महाराज त्या भगवंताचं नाम महाराज जीवाला त्या भवसागराच्या पलीकडे घेऊन जात असतो. एक सांगू, आतापर्यंत जे संत होऊन गेले सनकादिकापासून बरं का, तर आतापर्यंत श्रीपाद बरामजोबापर्यंत तात्या महाराज, महापुरुष स्वामी महाराज या महात्म्यांनी सद्गुरूच्या कृपेने आपलं आत्मस्वरूप समजून घेतलं. मी नक्की कोण आहे, मी देह का आत्मा, या गोष्टीचा निर्णय करून मी देह नसून मी आत्मरूप आहे या बोधापर्यंत आली. निर्णय झाला की हे दिसतं हे मी नाही, तर याच्यामध्ये चालणार आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य नंद तसे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी मध्ये असणार जे चैतन्य, एरवी सर्वांचे हृदयशी मी अमुक आहे आईशी, जे बुद्धीस मध्ये अहर्निशी ती वस्तू निघा. पण संत संघटने बैसता, योग ज्ञाने बैसता, गुरुचरण उपासिता वैरागी. इधर गुरुचरणाची उपासना करावं लागते वैराग्यासह. मग हृदयातला देवाची ओळख झाली नाही एकदा, मग तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा. कारण देवाचं म्हणणं असं आहे, एकदा त्या साधकाने मला यथार्थ ओळखलं. यथार्थ ओळखलं म्हणजे कसं ओळखलं, हा सर्व मी नटलोय, हर्या व्यापक सर्वगत,
सद्गुरू शिवाय कळत नाही. किती जरी ज्ञानी असलं तरी सद्गुरू शिवाय तो परमात्मा कळत नाही. आणि म्हणून आपण मनुष्य जन्माला आलो. महाराज भरतखंड देणार देहप्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती ते तरी विवेकी त्याचा वशवशी. महाराज या भूतलावर 18 पगड जाती, पण महाराज सगळ्यात उत्तम जर असेल तर महाराज ब्राह्मण जन्म सर्वात उच्च उच्च करत आले. शास्त्राने हे त्याला सांगितलं मला सर्वात श्रेष्ठ ज्ञान ज्ञानासह ज्यांचा उत्पत्ती येते महाराज ब्राह्मण ब्राह्मण श्रेष्ठ. महाराज वीरत्वासह जन्माला येते महाराज ते क्षत्रिय असतात. जे महाराज लोभ घेऊन जन्माला येते महाराज रजोगुण वैश्य. आणि सेवा हेच ज्याचा दारवण, सेवा हे त्याची महाराज उपजीविक आहे. महाराज या भूतलावर ब्राह्मण होऊन जन्माला येणे खूप दुर्मिळ. आणि त्याच्यामध्ये महाराज ज्ञानवान शास्त्रसंमत आणि विशेष महाराज वैष्णव, विशेष वैष्णव. कारण अशा कुळामध्ये जन्मलो महाराज ज्याने कोणी या 4 खाणीमध्ये 4 म्हणजे जे वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या 4ही वर्णामध्ये किती श्रेष्ठ झाले तरी मला सद्गुरू शिवाय पर्याय नाही. सद्गुरू शिवाय या ठिकाणी उपाय होत नाही. म्हणून या भूतलावर देवाचे भक्त खूप आहेत. महाराज जर गट तयार केले तर महाराज 99 देवाचे भक्त एखाद्या सद्गुरूचा भक्त देवाचे भक्त 99 गावतील 100 आणि एखादा कुठेतरी सद्गुरूचा भक्त गावत. कारण सद्गुरू भक्त सर्वात श्रेष्ठ आहे. शास्त्र सांगतो का माझं मत नाही. गुरु भक्त सर्वात श्रेष्ठ आहे. गुरु दाविल्या वाट येऊन विवेक गुरु काय करतात तर गुरु जीवाला वाट दाखवतात. गुरु दाविल्या वाट येऊन विवेक मला गुरु वाट दाखवतात. तो पण चालायचं कोणी हा प्रश्न आहे. चालणं म्हणजे काय हो? रोज दादाच्या दर्शन जाणं येणं हे नाही. गुरुने सांगितलेलं साधनाची साधना करणं हे चालणे. मला सांगा 8 आणे जाडीचा गज असतो. 8 आणे त्याला जर घासीत राहिलं तर त्याला सुईवारी टोक लागत येतं का नाही? बारीक टोक होतं का नाही त्या 8 आणे गजाचं घासल्यावर? मग जर 8 आणे जाडीचा 8 आणे म्हणजे बोटावानी जाड गज त्याला जर घासीत राहिलं तर त्याला जर सुईवारी टोक होतं तर घासल्यावर अंतकरण आपलं सूक्ष्म व्यापक होईल का नाही? मग गुरुने दावलेल्या वाटणे सद्गुरुने दिलेल्या नामाचं अखंड चिंतन केलं तर गुरु दाविल्या वाटा. खरं सांगा सद्गुरूचं चिंतन कधी मध्ये करायची वस्तू आहे का? अखंड करायची वस्तू आहे? खरंच करतो का आपण अनुग्रह चिंतन? अनुग्रहाचं चिंतन हे वळण लावाय साधन नाना बर का. आम्हाला अनुताप नाही पहिली का होत नाही गोष्ट लक्षात ठेवा का. आता काय होईल मला माहित नाही बरं का. मी बोलत चाललोय माझं काही ठरवून नसतं काहीच. गोष्ट अशी आहे की हे का होत नाही न होण्याचं कारण मला आमच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी सत्य बुद्धी आणि संसार आम्हाला गोड आहे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे तुका म्हणे असं आहे का आपला तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच.
नाही नाही मला प्रपंचातला गोड वाटत. मग असं आहे विठ्ठल हे मन प्रपंचापासून असं आहे का आपलं व मन ते म्हणे बैसलेसे रोकडे रोमांच कंठ जाते. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच. परत खरं सांगा बरं दुःख वाटतं का प्रपंच पाहिजे? उणीव झाली तर दुःख वाटतं. प्रपंचाला आपला काय संबंध आहे? काय संबंध आहे प्रपंचाचा? पण आमची बुद्धीने ठरवलं की देह माझा आहे आणि देह संबंध माझा आहे. ते बुद्धीचा निश्चय. आणि म्हणून अंतकरणामध्ये प्रपंचाची आसक्ती असल्यामुळे नाम बसत नाही. आणि परमार्थ अंतकरणाचा विषय. शरीर कुठे याला किंमत नाही. तुमचं शरीर काय करतं याला बी किंमत नाही. तुमचं मन कुठे तुमचं चित्त कुठे हे महत्व. बाबा काय सांगतो चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात मग पांडुरंग भेटी देत. हे मन उन्मन झालं पाहिजे. मन चिंतन करून 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 मन न राहता महाराज मन हे राम झाले. मन हे राम झाले. आपण लिमिटेड राईड करतो ना, जोपर्यंत साखर आणि पाणी लांब येतो त्यांचा काही परिणाम होत नाही. पण ज्यावेळेस ती साखर पाण्यात पडली जाते, नुसती पाण्यात ठेवून साखर येईल तरी ती का राहू द्या तुम्ही कवर पाण्यात, तुम्हाला ते संध्याकाळपर्यंत तशीच दिसेल बरं का. थोडी तरी हलवायचं नाही, फक्त ती टाकून प्यायचं. तशी चोप बसलेली दिसेल खाली. पण ती जर हलवली तर हलवा असला का तो इथं सारखं हलवावं लागत ते, तेव्हा मग ते एक रूप मन राम होत असत. मन आणि रामाचा असा संघर्ष झाला पाहिजे, घर्षण झालं पाहिजे. आणि मग रामाचा रंग मनाला लागतो. माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. मन देवाला द्यावा लागतो, मन सद्गुरूला द्यावा लागतो. महाराज फक्त आम्ही पाया पडतो, आम्ही मनही देत नाही आणि डोकंही सद्गुरू देत नाही. कारण प्रवासी रात्री बोललो आपण, आम्ही म्हणले एक तास काय घेऊन बसले एक तासात. महाराज प्रवासी पराधीन असतो, कधी 2 सेकंदात काय होईल पुढे झोपावलं काय सांगते ते. तसा जीव हा पराधीन पराधीन आहे. पण माणूस स्वतःला स्वतंत्र समजतो. वास्तविक चिंतन जर केलं तर जीवाला या सृष्टीमधलं कोणत्याही गोष्टीच्या बद्दल जर विचार केला तर ही गोष्ट जीवाच्या योग्यतेचीच नाही.
लक्षात ठेवा तुम्ही. जीवाला घातकच आहे, फक्त एकच गोष्ट घातक नाही आणि तो म्हणजे परमात्मा. बाकीचं काही करू दे जीवानी, किती मोठा जीव होऊ द्या, ब्रह्मदेव जरी झाला तरी जीवाला ते योग्य नाही. पण जीव जर मुक्त झाला तर, जीव जर परमात्म्याला शरण गेला, संताला शरण गेला तरच जीव मुक्त होऊ शकतो. म्हणून साठी मंडळी आपण मनुष्य जन्माला आलो, कारण मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. महाराज मागुता येईल फेरा, हे तो नगरे या नगरा, म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल आघोरा. महाराज चांगला विचार करणं गरजेचं आहे. नेमका मी कोण, माझा संसार काय, आणि माझा काय, कोणाचा, माझा आणि देवाचा संबंध आहे, माझा आणि संसाराचा संबंध, ही गोष्ट कळून घेण्याची गरज आहे. जोपर्यंत आमचं नातं या संसाराशी महाराज, तोपर्यंत सुखाचा विचारच नाही. संसार दुःख मूळ महाराज संसार दुःखाचं मूळ आहे, मूळ. सुख सुखाचा विचार संसारी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाचे श्रवणी, सुख निद्रा अंथरुणी इंगळाची. मला संसारात सुख, अरे ते जन्मतानाच दुःख आहे तर सुख कुठून असेल बरं? म्हणून संसारात दुःखाचं मूळ. महाराज ज्ञानोबरायाचा आंधळा आहे, ज्ञानोबरायाचा आंधळा आहे. ज्ञानोबरायाचे हा मग महाराज खूप पण कळत नाहीत लोक. महाराज चांगला विचार जर केला तर या विश्वामध्ये फक्त आपला एक देवच आहे, बाकीचं काहीच आपलं नाही. या ठिकाणी बाकीचं काहीच आपलं नाही, फक्त देव आपला आहे. पण हा मला देव सोडून सगळं बाकीचं आपलं वाटत. ही गोष्ट खरी का खोटी? फक्त देवच आपला वाटत. देव खरा वाटतो का संसार खरा वाटतो आपल्याला? पैसा हा संसार करावाती, पैसा हा संसार करावाती, पैसा हा संसार करावाती, पैसा
सांगतात की गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी क्षणभरी. मला गारुडी खेळ करतो मला पैशाचा पाऊस पडतो गारुडी रुमाल धटाकली की मला असं 500च्या नोटाचा मग जो 500च्या नोटाचा पाऊस पडतो तर रुपया काऊन मागवतो पाठी रुपये 500च्या नोटाचा पाऊस पाडणारा जो आहे त्याला रुपया मागायची गरज आहे. हे महाराज हे गारुड्याचा खेळ आणि संसार सारखा खेळ. एक क्षणभर फक्त बरं वाटतं भाऊ. जशी बचनागाची कांडी चाटूस तोरच गोड आहे. जवळ चाटीत नाही तर बरं आहे. चाटल्यावर मला लग्नाचे लाडू नाही खाल्ले ते बी रडत येते आणि खाल्ले ते बी रडत येते. कारण मला ते चांगलं नाही. मला क्षणभंगूर बरं वाटतं क्षणभर वाटतं बरं. पण दुसऱ्या क्षणाला मला दुःख देऊन जात. क्षणभरी सत्य तसा संसार महाराज. पण आम्ही त्याला सत्य पाहतो वास्तव पाहता खरा नाहीच्या. मला सांगा बरं साडी चोळी खरं कापूस पण महाराज आम्हाला अधिष्ठानाची बुद्धी नजरच नाही आमची. आणि अधिष्ठानाची नजर साधू देतो. आणि या सर्वांचा अधिष्ठान परमात्मा आहे. काय आहे सर्वांचा अधिष्ठान? परमात्मा आहे. आणि तो सगळ्यात एक आहे. किती सर्वात एक हरी आत्मा जीव शिव समा. हरी आहे तो आत्मा आहे. जीव शिव सम आहे. तू दुसरीकडे मन घालू नको. कारण जीव बी बाधित आहे आणि ईश्वर बी बाधित आहे. शिव म्हणजे ईश्वर बाधितच. कारण एकाला सत्व मायाचा सत्वगुण मायाचा डाग आहे आणि एकाला अविद्या मायाचा डाग आहे. दोघं बी महाराज उपाधितच आहे. म्हणून त्याचा आत्माच जन्म आहे. दुसरीकडे मन घालू नको. आत्माच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्म. देव म्हणला ना की आपल्याला मला चांगल्या मुंडक्याचे चतुर्भुज हे उपाधी आहेत का अस्तित्व आहे? हे सगळ्या उपाधी आहेत. केले स्तवनारंभ जगदादी खिलस्तंभ उभा अससी प्रतिबिंब. पंढरीये चंद्रभागेती भीमती मला असं काहीतरी नमनामध्ये ज्ञानोबरायांनी नमन केलंय ना 22व्या नियमामध्ये. त्याच्यात 10व्या चरण केले स्तवनारंभ जगदाधी खिलस्तंभ. त्या जगदाचा खांब असणारा उभा असशी स्वयंभ. कसं आहे प्रतिबिंब रूपाने. कसं आहे ते प्रतिबिंब कळतं का? उपाधीमध्ये जे पडतं मग ते आरशात पडत असन पाण्यात पडत असन काचत पडत असन त्याला प्रतिबिंब म्हणतात. तसा आहे ते सगळं. मग काय उपाधी मग खरा देव कोणता आहे? महाराज खरा देव म्हणजे आत्मा हा देव. देवा तूच गणेशू सकला समते प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोशी. तो देव आपला केला तर मला जन्म मरण चुकता बघ ते पहिले करणं आपुला तो एक देव
देवारा नाही असा कोणी नसेल तो ज्याच्या जीवनाचा देवारा झालाय त्याच्याकडे देव आहे. 5 देव सगळ्याच्या देवारे. मग तिला अंबाबाई असन, खंडोबा असन, अजून काही बरेच येते ते मला नाव नाही सांगत सगळे कारण त्यांच्या नादी नाही लागत. मला सांगा हे सगळे देव पितळे का देव काहीचे चांदीचे असतील, काहीचे पितळाचे असतील, पण आम्हाला पितळा दिसतं का देव दिसतो? बरं देव तरी तो खरा वाटतो का? मला ह्या सणाच्या त्या सणाला त्याची गाठ मारते. जर भाग्यवान आहेत मला सकाळी 8 का मध्ये देवपूजा करतो, देवपूजा करणारी. पण महाराज हा बघा खरा देव आहे ना त्याच्या आसनेने सगळं जगत आणि तो आत्मदेव. कोण येतो? तो आत्मा आहे. आणि सर्व वेदापासून तो हरिपाठापर्यंत सर्व शास्त्राच्या आत्म्याचंच वर्णन. चौवेदीचा शाही शास्त्र कारण 18 पुराणे हरिशी गाती एक हरी आत्मा. महाराज मग खरं सांगा आम्ही नक्की काय केलं पाहिजे बरं मनुष्य जन्मली? महाराज आम्ही सगळ्याला ओळखतो पण आम्ही आम्हाला ओळखत नाही. खरं सांगा आम्ही देवाला ओळखतो का आपल्याला ओळखतो? आपल्याला ओळखलं आपण आणि जोपर्यंत आपल्याला ओळख होत नाही तोपर्यंत आपलं दुःख मिटत नाही. लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्याला आपली ओळख होत नाही तोपर्यंत किती मोठे व्हा तुम्ही ब्रह्मदेव जरी झाले तरी नाही सुटत. साधू त्याला म्हणतात महाराज, सद्गुरु त्याला म्हणतात महाराज. भगवान भागवतामध्ये बोलतात स्वतः मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आयती पण सत्शिष्याशी सद्वस्तूशी मिळविते तयाशी भगवान श्रीकृष्ण सद्गुरु माने. कोणाला सद्गुरु माने? सत्वस्तू काय एकच सत्वस्तू ते म्हणजे ब्रह्म. त्या ब्रह्मापर्यंत जो जीवाला घेऊन जातो त्याला सद्गुरु म्हणतात. मग त्याला नाही बोलता आलं ते चालेल बरं का, त्याला नाही चांगलं कीर्तन करता आलं ते चालेल, त्याला नाही गाता आलं तरी, पण त्याची योग्यता अशी असते मला तो जीवाला ब्रह्मत्वापर्यंत घेऊन दानत ठेवतो. अरे आमच्याकडं असं आहे सगळ्यात सारखं सगळं येत नसतं महाराज. एक तबला शिकवणारे होते आमच्या वाळकीला, मुसलमान होते, चांगलं तबला. त्यांचे बरेच विद्यार्थी खूप विशारद झालेले मोठे. आणि आमची याशिनबाई माहिती आहे तुम्हाला टाकलेला सामान्य वाजवणारे शिकले नाही पण गोड वाजवतात. मग ते जे विशारद झालेले शिकवणारे आहेत ना ते भजनाला बसले, भजन रंगत ते आपली वाढली पण भजन रंगत नसते. आणि बाई बसले ना की 4-2च बोर होणार पण भजन मात्र असं मग असं असं माथ पाणी कसं असतं मोकळं, असं मोकळं भजन चांगलं. आणि ते असले परत ते म्हणायचे, मग भाईला म्हणायचे भाई आप बैठे तो बहुत अच्छा चलता है. मैं बैठे तो बोले ऐसे धक्का खाके चलते. भाई वो बात ऐसी कि आपको हे सब विद्यार्थी बनाने का काम है और हमारा ये भजन बजाने का. हमें विद्यार्थी नहीं बना सकते हम, लेकिन भजन बजा सकते. और आप भजन नहीं बजा सकते लेकिन विद्यार्थी बना सकते. सगळ्याला सारखी काम नाही, काम सगळ्या सारखे आहे पण मात्र सगळ्याकून सगळं रंग. मला हे सांगायचं सगळ्याकून सगळं होईना पण सगळ्याला मला त्या ज्ञान सामान्यात असलं तरी मला ते ब्रह्मस्वरूपपर्यंत घेऊन जाण्याचं ज्ञान ज्याच्याकडे त्याला सद्गुरू म्हणतात. कोणाला सद्गुरू म्हणतात? ज्याला देव करता येतो. काय करता येतो? देव. आणि देव फक्त देव साधूच करतो, देवाला सुद्धा देव करता येत नाही बरं का, हे लक्षात ठेवा. देवाला सुद्धा देव साधूने केलं आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे.
संतांनी आणि आली रूपा बळे आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. खळे का आलं का खळे खळ खळ एखादा जर माणूस येत नसेल त्याला खळ घेतला ना तुम्हाला यावंच लागेल. 10-5 मिनिटात खळ घेतला मला खळ घेऊन मला देवाला आकार आणला. मग देवा असा नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुझं. पण महाराज होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. महाराज तो परमात्मा संतांच्या बोलण्यासाठी उदाहरण सांगितलं. कालच्या लग्नात वेगळीच झाली. भगवान त्यावेळेस महाराज कोपुनिया पिता पुषे प्रल्हादाशी सांग ऋषी केशी कोठे मग. मला ते हिरण्यकशिपूने विचारलं महाराज वास्तव बघा बरं का भाऊ. कालचे संगीतात ते कार्यक्रम आहे ना खरं 5 ते 7 कीर्तन होऊन महाराज नरसिंह जयंती केली पाहिजे. खरं तिथं त्या टायमाला व्हायला पाहिजे. 7 ते 9 म्हणजे 5 ते 7 वाजता भगवंताचा मला प्रगती फुलं टाकून प्रागत्य करायचं असतं मला केलं पाहिजे ते. कारण मला धर्माचं महाराज प्रल्हाद जर नसते तर आपण नसतो आज. लक्षात ठेवा. पहिला अवतार आहे महाराज प्रल्हादाचा. दुसरा अवतार आहे महाराज अंगदाचा. तिसरा अवतार आहे महाराज उद्धवाचा. चौथा अवतार आहे नामदेवाचा आणि 5वा अवतार आहे तुकोबाचा. म्हणून तुकोबराय सांगतात की प्रल्हाद त्या भाई म्हणजे प्रल्हाद महाराज प्रल्हाद म्हणते. म्हणून महाराज काय काय महाराज ते प्रल्हादाचं महाराज खरंच त्या मातेचे उपकार ती असणारी माता आहे ना प्रल्हादाची माता दयाधू नारदाची शिष्य होती. राक्षसाची बायको होती. राक्षसाची हिरण्यकशिपू राक्षस होता. पण महाराज काय अंतकरण रूपी भूमी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज म्हणजे शरीराचं नाही अंतकरण रूपी शुद्ध बीज. अंतकरण शुद्ध असन तर बीज शुद्ध फळ शुद्ध. अंतकरणामध्ये जर काम असन तर महाराज फळ सुद्धा काम रूपी जन्माला येते. अंतकरणामध्ये जर प्रेम असेल तर प्रेमाचे भाव जसा भाव आहे अंतर तसं महाराज. म्हणून साठी महाराज ते हिरण्यकशिपू तपश्चर्या करायला निघाला. आणि तपश्चर्या करायला निघाल्यानंतर महाराज स्वर्गामध्ये गोंधळ झाला सगळा. हिरण्यकशिपू मग नारद महर्षीला महाराज पडून लागले. पोपट्याचं रूप घेतलं आणि मध्ये वाटेमध्ये थांबलं. नारायण नारायण नारायण. महाराज नारायणाचा जप केल्याबरोबर महाराज अपशकून झाला. आपण जसं माघाराव वगैरे माघारी फिरतो ना तसं नारायणाचं नाव ऐकल्याबरोबर मला माघारी फिरलं. आणि माघारी फिरल्यानंतर घरी आलं म्हणजे का म्हणजे तपश्चर्या कुमकुम तिला करून लावली होती. म्हणजे काय म्हणजे माझ्या वैर्याचं नाव घेत वैर. तुम्ही त्रिभुवनाचे मालक आहेत. त्यावेळेस महाराज राज्य त्या हिरण्यकशिपूचं स्वर्गाचं त्याचं राज्य होतं. सगळे देव पळून गेले त्याच्या भेणं. मृत्यू लोक त्याचं राज्य होतं. पाताळात त्याचं राज्य होतं. असं राज म्हणजे तुम्हाला वैरीच कोणी म्हणजे 3 तालावर तुमची सत्ता आहे. 21 स्वर्गावर तुमची सत्ता आहे. तुम्हाला वैरी कोणी म्हणजे त्यो नाही का नाव कुठे घेतो. जसं ते मला पिशाच्या देवाचं नाव घेतलंय ना ते नाही त्यो कोण म्हणजे नारायण. मग कोणतरी म्हणले ते झाडावर नारायण नारायण म्हणजे काय शक्य आहे ना हो म्हणजे अगं म्हणजे खरंच नारायण नारायणच महाराज. असं ते हिरण्यकशिपू म्हणजे काय ते लक्षात त्यांनी ते तीनदा माणूस कसं असतं महाराज आवडीच्या व्यक्तीजवळ किती वेळा काय बोलते कळत नाही. ते 3दा विचारायचे 3दा सांगायला खरंच नारायण नारायण. असं सारखं ते आल्यापासून तर झोपेपर्यंत महाराज बंदच नाही. नारायण 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 नारायण. हिच्या चित्तात पहिलाच नारायण होता.
खाली बसा नाही खाली बस. हिच्या चित्तात पहिलाच नारायण महाराज, याच्या चित्तात नारायण बसवलं. स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर महाराज स्वयंपाक जेवण झालं. संसार धर्माप्रमाणे महाराज एकांतात गेली, तरी पण नारायणाचे चिंतन करून परिणाम झाला महाराज. अंतकरणाची शुद्धता झाली नारायण नामाने. परिणाम महाराज राक्षसाच्या पोटी साधू जन्माला आला. महाराज फक्त दोघालाच भक्त म्हटलंय. कोणला कोणला? भक्त प्रल्हाद आणि भक्त पुंडली. बाकीचे भक्त नाहीत कमतली, सगळे त्याचे कितीचे. पण महाराज का भक्त म्हटलं तर ज्याला महाराज सर्वत्र देव दिसत होता. येरू म्हणे काष्टी पाशानी, आहे वनमाळी जेथे तेथे. कुठं देव नाही, देव नाही अशी जागाच नाही म्हणले पिताजी. सगळीकडे म्हणले हो, सगळीकडे म्हणले अशी जागाच नाही. 1000 खांब होते महाराज हिरण्यकश्यपूच्या दरबारात. म्हणले मग सगळीकडे म्हणजे जल में, स्थल में, पाषाण सगळीकडे म्हणले. ओ म्हणजे खांबात आहे का? म्हणजे खांबात. महाराज ज्यावेळेस महाराज तरी त्या खांबावर लात मारली, स्तंभावरील लात मारिली दुर्गेने, स्तंभी नारायण प्रगटले. महाराज देवाला निर्गुण असणारा भक्तासाठी वाळलेल्या लाकडात यावा लागला. चांगलंय की वास्तविक पाहता भगवंत भक्तास का बरं भक्तांनी काय केलं? काहीच नाही केलं महाराज, देवाला चित्तात ठेवलं. म्हणून तुकोबराय देवाला विनंती करतात, चित्ती तुझे पाय डोळा, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वरनावे गुण, हेची एक तुम्हा माग तुम्ही दाता, उचित ते करा माता भावगानो. महाराज चित्तात त्या परमात्म्याचे पाय पाहिजे आणि जोपर्यंत परमात्म्याचे पाय चित्तात बसत नाही तोपर्यंत दुःख मिटत नाही. महाराज दुःखाला कारण आहे चित्त, दुःखाला कारण आहे मन, दुःखाला कारण आहे बुद्धी. कारण काय झालं, त्या मनाने कल्पना केली संसार सत्य आहे, त्या बुद्धीने निश्चय केला संसार सत्य आहे, चित्त सतत चिंतन करता संसार सत्य आहे म्हणून दुःख. पण ज्याच्या बुद्धीमध्ये चित्तामध्ये मनामध्ये देव बसतो महाराज त्याला दुःख नाही. कारण का तो देव सोडून बाकीचं सगळं खोटं आहे. अभंगाच्या दुसरे चरणात येरती माई के दुःखाची जाणती, येरती माई के दुःखाची जाणती, येरती माई के दुःखाची जाणती, येरती माई के दुःखाची जाणती.
म्हणून भगवंताला मला त्या वाळल्या लाकडामध्ये प्रगट व्हावं लागलं. मला त्या हिरण्य कश्यपूने तपश्चर्या केली. मला तपश्चर्या केलं तर वर मागितला ब्रह्मदेवाला. तो पाहिला तर मला मरणच नको. ब्रह्मदेव मलाच मारावं लागलं. तू काय घेऊन घातलं? मलाच मारावं लागलं. तुझं काय येतं म्हणजे मग एक करा म्हणजे देवा कोण नको, दानव कोण नको, मानव कोण नको, महाराज पशु कोण नको, पक्ष्या कोण नको, रात्री नको, दिवसा नको, आकाशात नको, पृथ्वीवर नको, स्त्री कोण नको, पुरुषा कोण नको, आत नको, बाहेर नको, पाण्यात नको, शस्त्राने नको, आसराने नको. तथास्तु 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 म्हणजे पैशाने नाही का म्हणला. एवढ्यातून जर मला कोणीच मारणार तुम्ही मरणच कसा. त्याने काय होतं आता एवढे मला स्त्री नाही मारणार, पुरुष नाही मारणार, राक्षस नाही मारणार, देव नाही मारणार, दानव नाही मारणार, पशु नाही मारणार, पक्षी नाही मारणार, शस्त्रा कोण नाही, आसरा कोण नाही, मंत्राने नाही, तंत्राने नाही, का मुठ मारून नाही, ते कशानेच मारणार नाही म्हणले. आता सगळं तथास्तु तथास्तु म्हणजे मग आता मला माहीत नसतो मला कोण राहिला मारणार. आता मला चतुरा तो शिरू म्हणजे गुण लावण्याची मुकुट सकला म्हणजे धन्य तुमची विठोबा. ज्यावेळेस प्रगट झाला महाराज मनुष्य बी नाही आणि पशु बी नाही. तोंड सिंहाचं डोकं वर, तोंड सिंहाचं, सगळं शरीर माणसाचं. तोंड अकराळ विकराळ मला भयानक रूप मला सिंहाची गर्जना आणि शरीर सगळं माणसाचं. नख मला पंजेचे नख सिंहाचे कसे नख पंजेचे. मला लवकरच चारच्या दरम्यानच आला ती. प्रल्हादाने बोलवलं त्याला का टायमिंग होता पण याचा टायमिंग भरला नव्हता. कारण याला दिवस मावळला बी नाही पाहिजे आणि दिवस बी नाही पाहिजे. अर्धा दिवस सूर्य मावळल्याला ना अर्धा वर. दिवसा नाही रातचा नाही म्हणलं. दिवसा म्हणावं तर सूर्य मावळलाय अर्धा, रात्रीचा म्हणावं तर अर्धा सूर्य दिसतोय. अशी तवर वाट पाहिजे तवर खेळावला महाराज त्याला. तो युद्ध करायचा महाराज त्याच्यावर तलवार घेऊन हे जरा चुकवायचे खेळवायचे. असं जसं मांजर कसं ते उंदराला खेळावतं तसं हिरण्यकश्यपाला त्यांनी खेळवलं. जवळ वेळ आली का असा महाराज उंबऱ्यात घेतला. उंबऱ्यात घेतला ना असा मांडीव टाकला महाराज आडवा. बघ म्हणले आता दिवस आहे का नाही, रात्र आहे का नाही, घरात आहेस का नाही, बाहेर आहेस का, आकाशात आहेस का, सगळं विचारलं. बरं शास्त्राने मारितोय का, हे बघ नख येते जिवंत आहेत का, नख जिवंत आहेत का, मग मेलेली आहेत का. महाराज बघ आधी म्हणली तुला सजीव कोण नाही, निर्जीव कोण नाही, रात्री नाही, दिवसा नाही, शस्त्राने नाही, आसराने नाही, बरं स्त्री नाही, पुरुष नाही, पशु नाही, नर सिंह होय. शरीर मुंडक महाराज सिंहाचं आहे, शरीर मनुष्याचं आहे. आणि म्हणजे चांगलं बघ आधी. परत मैसीन फसवलं मला परत केस करशील मला तसं काय करायचं. आधी चांगलं बघ आणि मग महाराज त्याला असा भागला. ते दिवस नवलच म्हणून साठी महाराज नरसिंह जयंतीचं कीर्तन केलं पाहिजे 5 ते 7 आणि नेमकी तिथी येते. कारण महाराज हे पर्व काय आपल्यासाठी दिवाळी आहे. दिवाळी आपल्यासाठी म्हणून साठी महाराज आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. येरते माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. जर आपण देवाचं चिंतन केलं तर देव आपल्याला आपल्यासारखं बनवतो. आपण तिसऱ्या चरणात सांगतो अविनाश करी
शरीराला अविनाशी बनवतो, पण मनाला पिस लावलं पाहिजे देवाचे. म्हणून ज्ञानेश्वरीची ओवी दयाचे होतो. पुढं काय? वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. मला साधकाने दुसरं काही बी करणं व्याभिचार आहे बर का. हा, जशी पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, तिला सर्व भावे पती ध्यानी म्हणी, तसं साधकाच्या चित्तात सद्गुरु नाम सोडून काही बी येणं महाराज व्याभिचारी. मग ज्ञानेश्वरी वाचणं सुद्धा व्याभिचारी. त्यासाठी आपलं काय मत नाही बरं का, नाही पटलं सोडून द्या. तीर्थयात्रा करणं सुद्धा त्यासाठी व्याभिचारी. त्याचं तीर्थही नामच आहे, त्याचं क्षेत्रही नामच आहे, त्याचा जपही नामच आहे, त्याचा देवही नामच आहे. नाम सोडून सद्गुरु नाम सोडून बाकीचं काही करणं त्यासाठी मला हितवय नाही. त्याने फक्त सद्गुरूच्या नामाचं चिंतन कुठपर्यंत करावं, जोपर्यंत त्याला जाणीव आहे तोपर्यंत. मी कोणीतरी आहे ती जाणीव जोवर जागे न जगे तोपर्यंत महाराज त्याने ते चिंतन करीत राहावं. घर कुठपर्यंत राखावं, जोपर्यंत झोपलेलं नाही तोपर्यंत. झोपल्यावर जाते मध्ये तसं जोपर्यंत जाणीव आहे ना तोपर्यंत महाराज त्याचं चिंतन करावं. त्यावेळेस महाराज ते नाम रूप महाराज जगले चित्त दास त्याचा मी मग आणखी. महाराज त्याच्या नामाचं चित्त नामावेदा जडलं, त्याच्या रूपावेदा चित्त जडलं की त्याचा देव अंकित होत असतो. देव महाराज हे मोठे मोठे बोलण्याने भेटत नाही बरं, हे लक्षात ठेवा. देव फक्त महाराज नामाच्या चिंतनाने भेटतो. मग नामाच्या चिंतने प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडवी माझा स्वामी निश्चय दासेही प्रतिज्ञा केली. महाराज चिंतन करावं, दुसरं साधकाने काहीच करू नये महाराज. पण हा मला चिंतन करायला टाइमच नाही. बाकीचं सगळं करायला कुठं ते वेळ, पण चिंतन करायला वेळ नाही. खूप चिंतन करावं. आणि हे बघा जेच त्यांनी करा, आमचं फक्त सांगायचं काम, करायचं ज्याची त्याला. खरं सांग, ब्राह्मण लग्न लावून देतो, नांदायचं ब्राह्मणाने का त्या पोरी. तुला काय वाटतं, ब्राह्मणाचं नांदायचं काम आहे का? लय झालं तर अडचणी दूर करू शकतो बा. तुम्हाला काय अडचणी पंचांग बघून सांगेन काय ते फातर मग. पण नांदावा मग मला सांगा, तुळशीला पाणी घालून कल्याण होईल, फिरवून का नवरेची सेवा केल्यावर कल्याण होईल. मग आता चांगला विचार जर करणं गरजेचं आहे. नांदल्याशिवाय मला नांदणं काम आपलंय, सांगणं काम मला सही ना. तसं संत ग्रंथ सांगतात, चालत आहे मग कळवे. हे करावं लागतं, जाणीवपूर्वक करावं लागतं. ह्या गोष्टी जाणीवपूर्वक करावं लागतात. आणि अनुग्रहाचं साधने वळण लावायचं साधने मला अखंड चाललं पाहिजे. सर्व कर्म करताना कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. वर्णाभिमाने कोण झाले पावन ऐश्वर्य सांगून मधपाशी. अत्यंत जात योनी तरल्या हरी भजनी तयाचे पुराणे भाट झाले. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा तो चांभार रोहिदास, कबीरा मोमिना लतिफा मुसलमान सेना विधान, कानोपात्रा खोटू पिंजारी तो दादू भजनी आभेदू हरीच्या पायी. महाराज भजनाने आभेद होतो माणूस, करावं का नाही करावं. पण महाराज आम्ही बाकीच्या पंचायती करणार, आम्हीच नाही करून देत त्याला. त्याची नक्कीच असतो, पण ह्यामध्ये नाही नाही. तो आता चांगलं पाठांतर कर, प्रवचन कर, तो कीर्तन कर, याचा झेंडा लावायचा असतो. साधकात वाटलोय बरं काय. आपलं काय मग आपल्याला करायचेच नाही, नादी नाही लागलं आपल्या कधी. तुम्हाला जर वाटत साधकाचं कल्याण होत, त्यांनी साधनाच केली पाहिजे. साधकाची साधनाच करून घ्यावी. कुठपर्यंत करावे मला त्याला पूर्ण तोपर्यंत नेणं हे सद्गुरूची जबाबदारी. आणि त्याला साधना सोडून दुसरं काहीच करायला नाही लावलं.
बाकीचं काही बी करणं त्यासाठी हिचं वय नाही. म्हणून मला अविनाशी करी आपल्या लावी मनातिशय हे तुका म्हणे ये का मरण तुका म्हणे ये का
आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तुका म्हणे एक मरणी सरी, उत्तम चिवरे कीर्ती मागे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तुका म्हणे एक मरण्याची सरी, आपला देव करून घ्यावा. मरण संपत वीरते माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. हे दिसतंय ना, हे सर्व माईक हे लटकय. आधी म्हणजे पहिलंही नव्हतं, नंतरही राहत नाही, आणि अवसानात म्हणजे आत्ता. बऱ्याच गोष्टी अवसानात नसतात. जाऊ दे, आपल्या अवसानात नाही. अवसानात म्हणजे आत्ता स्थितीत. तीनही काळामध्ये सत्य नाही, त्याचं नावे संसार. नाही आधी अंती अवसानी. मला ते स्वप्नीचे मृगदेव म्हणून चिंती चरण कमल रुक्मदेव विठ्ठलाची. कारण परत नित्य धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. चालेल. मुक्तीचा सवंगडा भव सिंधू कारक. तरी काय म्हणायचं, त्याला म्हणलो होतं 8:15 आता 8:30 वाजून गेले, 8:45 वाजले म्हणजे बसन. पण आता इथं काही माईक नाही, म्हणजे काय कोणी वळवळ करायचं काम नाही. आता जरी ठरवलं बाजूला अर्धा तास कीर्तन करायचं, कोणी काय हलणार नाही. पण मी थांबतो आता. पण चिंतन लक्षात घ्या, माझं बोलणं तुम्ही लक्षात घ्या. हे सर्व महाराज मिथ्या आहे. काय करावं होतं महाराज? निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. भुक्ती मुक्तीचा सवंगडा, भव सिंधू तारक. लावण्य मान्यता विद्यावंत, सखे सज्जन पुत्र कलत्र. विषय भोग वैसा व्यर्थ, देहासहित मरणावरती. महाराज जवळ मरत नाही तवरच बरं वाटतं. मी आल्यावर काहीच नाही कामाचे. हे सगळं महाराज लटकय. समजून घ्या, देव कळून घेणं गरजेचे महाराज. सद्गुरूला शरण जाणे. परत मनुष्य शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसारा भ्रमे, संसारात आसा पण नसा. हा, संसारात असावे असोनी नसावे. मग काय करावं? मला शरीराने असावं आणि मनाने नसावं. आमचं काय होतं, शरीर कुणीकडे तरी गेलेलं असतं, मनात संसार असतो. सगळा महाराज पिराचा उरूस मनात धरलेला असतो. आपला संसार वारीला जातो, घरात सगळं चित्तात सगळा संसार असतो. म्हणून मंडळी चांगला विचार करणं गरजेचे. मनात देव बसला पाहिजे. म्हणून भगवान तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मध्ये का ते माझे अनुसंधाने देख. संकल्प जाळ्याने निषेक मध्यादी चोख व्हायचंय ना, एवढाच उपाय. तू मन मला अर्पण कर. शरीराने सगळा व्यापार कर. सगळा सजन कसं आहे, मास विकत होते. खुशाल काय तुला व्यापार करायचा, पण फक्त मन मला दे. मन मला दिलं तुझं काम. म्हणून अविनाश करी आपण आयशे, लावी मनाविषयी गोविंदाचे. महाराज सगळ्यात महत्वाचं आम्हाला मनाला बदलायचंय, बुद्धीला बदलायचं. प्रबोधाने बुद्धीला बदलायचंय आणि अनुग्रहाने मनाला बदलायचं. बरं का भैया? अनुग्रहाच्या चिंताने मनाला बदलायचे. मन चंचल आहे. या चंचल मनाला स्थिर करण्याचं साधन अनुग्रह आहे. आणि बुद्धीचा मळ काढायचं काम प्रबोध करतो. गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा, धुवून या बुद्धीचा मळकटा गेली. जेणे भ्रांतीपासून हेरतले आणि गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले. सगळे कोण मन वळातून आणायचं आणि आत्मस्वरूपावर आणून आणायचं. म्हणून महाराज अविनाशी करी आपण आयशे, लावी मना पिशे गोविंदाचे. एकदा का पिसं लागलं तुका म्हणे एक मरणीची सरी, उत्तम जीवरे. थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काय क्रम नाही कळत. अभंगाचा काय बोलताना बघता मला जसं सुसंत तसं बोलत असतो. आपण म्हणजे कॉलेज 5-5 करायचं म्हणणं आपलं काही नाही कळत. आपल्याला ते श्रीपादावर रामजोबा करून घेतील आपले सगळे. त्यांच्या सांगतील तसं आपण बोलत राहतो. जसं जसं मार्ग सापडेल तसं चालत राहतो. पण एक हे चालताना मात्र काठीचा आधार सोडित नाही. तो आधार घेतलेला आहे अभंगाचा.
त्या अभंगाचा संबंध आहे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. हे साधूंचे, हे संतांचे. महाराज हे अनादिकालाचा संकादिकांचा परमार्थ आहे. चांगला विचार जर केला तर या मार्गाने गेले की महाराज वेद मार्गी मुनी गेले त्याच मार्गी चालले. नकळेची विषय आणला म्हणून उघड बोललो. चालता धनुधरा तरंगाकारी हर ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसर्व. देव द्वैत सर्व निरसर्व. महाराज हे असा परमार्थ आहे. म्हणून या जगात परमात्मा स्वरूप वस्तू नाही, फक्त बुद्धीचा भ्रम जाणे गरजेचे आहे. आणि ते भ्रम काढायचं काम संत करतात. म्हणून संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर